जलन, ऐंठन और शूल के साथ पतला मल निकलने लगता है। भेदन द्रव्य मल की गांठों को तोड़-तोड़कर और आंत्र में आंदोलन उत्पन्न कर मल को अवश्यमेव बाहर निकाल देता है, जैसे कटुकी, जमालकोटा, सेहुंड का दूध, निषोद और कलादाना आदि भेदन द्रव्य है। भेदन द्रव्याचं वर्णन झालेलं आहे. ठीक आहे, पुढचं वाच. दीपनीय एपेटाइजर, जो द्रव्य आम का पाचन तो नहीं करते किंतु अग्नि को प्रदीप्त करते हैं, क्षुधा की वृद्धि करते हैं और पाचन रसों का बढ़ा देते हैं, उन्हें दीपन कहते हैं, जैसे पिप्पली आदि. नंतर तृप्तिघ्न एंटी सैचुरेटिव्स, तृप्ति अर्थात बिना भोजन किए ही भोजन से तृप्त का अनुभव होना, यह एक कफज विकार है, जैसे अरुचि या भक्ति द्वेष भी कहते हैं, और इस विकार को दूर करने वाले द्रव्य को तृप्तिघ्न कहते हैं, जैसे शोंठ, चित्रक आदि. बरेचदा रुग्णाला काय होते की म्हणजे भूक असते पण जेवण करायची इच्छा नसते. अन्नाला पाहिले की त्याची चव नको वाटते किंवा वास नको वाटते. तर ती जी कंडिशन आहे ती इथं भक्तद्वेष असं आपण म्हणू शकतो, त्याला अजीर्ण म्हणू शकतो, किंवा तृप्तिघ्न जी अवस्था आहे ती इथे सांगितलेली आहे. तर ती ब्रेक करण्यासाठी सुंठ, मरीच वगैरे अशी जी द्रव्य आलेली की चित्रकासारखी द्रव्य आले ती वापरायला सांगितलेली आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे पेशंटला भूक न लागणं ही एक कंडिशन आहे, ती दीपनीयमध्ये येईल. भूक लागूनही खायची इच्छा न होणं ही तृप्तिगणमध्ये येईल. ठीक आहे. मलबद्धतेमुळे आलेल्या असेल किंवा मग आजारामुळे वेगळं आलेलं आहे ते पाहून त्याच्यानुसार औषधं वेगळे येतील. तर त्याचं कॅटेगरायझेशन करून किंवा त्याचं गणामध्ये रूपांतरित करून त्याच्या एक विशिष्ट औषधाचा वापर काय करता येईल हे ग्रंथकाराला इथं अपेक्षित आहे. पुढचं वाच. अर्शोघ्न. अर्शोघ्न, अर्श गोदांकुर को नष्ट करने वाले द्रव्यों को अर्शोघ्न कहते हैं, जैसे बिल्व, चित्रक. कुष्ठघ्न, जिस रोग में त्वचा दूषित हो जाती है उसे कुष्ठ कहते हैं. कुत्सित, तिष्ठानी, त्वक यस्मानि रोगो तत कुष्ठम. इस प्रकार सामान्यतः सभी त्वक रोगों में लाभकार द्रव्यों को कुष्ठघ्न कहते हैं, जैसे खदीर, आंवला, हल्दी. वमनोपग, उपग शब्द का अर्थ है सहायक होना. जो द्रव्य वमन कर्म में सहायक होते हैं उन्हें वमन योग कहते हैं. उस सहायत्वेन गच्छतीति उपगः. वमनस्य उपगः वमनोपगः, जैसे मुलेठी, मधु. मूत्रविरजनीय यूरिनरी एंटीसेप्टिक, जो द्रव्य मूत्र के विकृत वर्ण को दूर कर तथा मूत्र के दोषों को दूर कर मूत्र में प्राकृत वर्ण लाता है, उन्हें मूत्र विरजनीय कहते हैं, जैसे कमल आदि. कासहर, जो द्रव्य अपने माधुर्य, स्निग्धता तथा उष्णता के कारण वात के क्षोभ को दूर कर कास के वेग को शांत करता है, उन्हें कासहर कहते हैं, जैसे मनुका, पीपर, काकड़ सिंगी. नंतर शोणित स्थापना, जो द्रव्य रक्त के दोष को दूर करके रक्त की वृद्धि करते हैं और रक्तस्राव को रोकते हैं, उन्हें शोणित स्थापन कहते हैं. शोणित प्राकृतौ स्थापयतीति शोणित स्थापनम, जैसे मधु, मुलेठी, कैसर, मोचरस इत्यादि. संज्ञा स्थापना, जो द्रव्य बेहोशी को दूर कर होश, संज्ञा, ज्ञान ला देते हैं, उन्हें संज्ञा स्थापन कहते हैं, जैसे हिंग, महानिंब, त्वचा, ब्राह्मी, जटामांसी आदि. आता जे वर्णन आलेलं आहे ते वेगवेगळ्या गणाचं प्रतिनिधित्व करणारे जे 10 कॅटेगरी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आता विशेष वर्णनामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येक गणामध्ये 10 औषधी वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. ते आपण फटाफट वाचून घेऊ. मग याच्यावर प्रॅक्टिकली कसं आहे माहिती आहे का की आपल्याकडे येणारा कुठलाही पेशंट असतो त्या पेशंटला जे लक्षणाचं एक स्वरूप असतं ते या 10 कॅटेगरीमध्ये बसतं. कुठल्या तरी एका कॅटेगरीमध्ये ते जास्त प्रमाणात बसतं
आणि त्याच्याशी संबंधित प्रतिनिधित्व असलेले 10 औषधं आपण वापरू शकतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे बरोबर का होईना आपण त्याला सॅटिस्फाईड करू शकतो. दोषाची अवस्था नाही कळत आहे, सामता निरामता नाही कळत आहे, दोष कुठल्या धातूमध्ये आहे हे नाही कळत आहे, ठीक आहे, धातुगत अवस्था नाही कळत आहे, किंवा आजाराचं नेमकं नाव सुद्धा आपल्याला कळत नाही आहे. तर ही लक्षण स्वरूपातून कळणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर आधारित जे आहे दीपन करायचं आहे. खाल्लेल्या अन्नाची तृप्ती करायची आहे. मूळव्याधसारखा त्रास आहे तर तिथं अर्शोकनगण वापरायचं आहे. त्वचारोगाशी संबंधित काहीतरी लक्षण आहे तिथे कुष्ठकनगण, ठीक आहे. आणि पंचकर्म करायचं आहे तर तिथं काय वापरायचं आहे, त्या औषधी वनस्पती. मूत्र आजाराशी संबंधित आहे तिथं मूत्रविरेचन, रक्ताशी संबंधित काही आजार आहेत तिथे शून्यस्थापन, असे वेगवेगळे गण, त्याच्यामध्ये आलेले सबगण, त्याच्यामध्ये आलेल्या 10 औषधी. त्याच्यातही असं वाटलं आपल्याला की हे औषध जास्त जवळचं आहे त्या 10 औषधापैकी. अशा 5-6 औषधाचं एकत्रित कॉम्बिनेशन, किंवा नाहीच काही कळलं किंवा असं वाटलं की जास्तीत जास्त आपल्याकडे 2च औषधं, ते 2च औषधं वापर. चरकाने कॅटेगरी केल्या, औषधं तर खूप साठी म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर औषधीचा खूप भरमसाठ साठा आहे. आणि त्यातही आपण सिलेक्टिव्ह, त्यातही आणखी सिलेक्टिव्ह असं करत आपण 1-2 औषधंही त्यातले वापरू शकतो. आणि तसंही मोस्टली नंतर वैद्य काय करते की त्यातले जे अनुभवातून आलेले सगळ्यात चांगले औषध आहे त्याचा वारंवार वापर करतात. त्या वैद्याच्या बुद्धीशी संबंधित जेवढे औषधं त्याला पुन्हा पुन्हा अनुभव घेऊन त्याच्याबद्दलचं जे सर्व गुणाचा विचार त्याला आलेला असेल किंवा अनुभवातून प्रभाव माहीत झाला असेल किंवा त्याच्या स्वभावाशी मिळता जुळता जे कल्प असतील किंवा औषधी असतील त्या वापरून रिझल्ट देण्याची एक इच्छा, किंवा म्हणतात ना की जसं एखादा आजार आहे आणि त्या आजारासाठी वापरलेलं एखादं औषध हे वारंवार त्यांना रिझल्ट देत असेल तर तेच औषध ते पुढच्या वेळेस वापरतील. नवीन औषध प्रयोग करून पाहायला जे आहे ते नाही पाहत, कारण हे आम्लपित्तासाठी एक औषध चांगलं रिझल्ट देत आहे. मग त्यांनी जर सगळ्याच प्रकारचे पेशंट सॅटिस्फाईड होत असतील तर ते पेशंटला तेच औषधाचं कॉम्बिनेशन वापरलं जातं. नवीन औषधासाठी कधी स्कोप निर्माण होतो, जेव्हा पहिलं औषध काम करत नाही तेव्हा. समजा आलेला पेशंट आम्लपित्ताचा आहे किंवा मला भूक लागत नाही असं म्हणत आहे, तर त्याला ती औषध दिल्यानंतर जर भूक लागत असेल तर दुसरं औषध आपण पाहत नाही. जेव्हा रिझल्ट नाही आहे तेव्हा आपल्याला नवीन गोष्ट सुचायला लागते की अरे मागच्या तर अनुभवाने आपण हे दिलेलं औषधाने तर बरं वाटतं, मागच्या 10 पेशंटला बरं वाटलं, या पेशंटला काय नवीन आहे. असं जेव्हा पेशंटकडून अनसॅटिस्फाईड उत्तर आपल्याला मिळतं तेव्हा नवीन औषध शोधण्याची इच्छा जागृती होते. मग त्यातलंच गणामधलंच एखादं नवीन औषध आपण शोधू शकतो आणि ते वापरू शकतो. गण त्याच्यासाठीच दिलेला आहे की नेमकं ग्रुप काय, निवड कोणती करायची, त्याच्यासाठी आपण गणाचा वापर करतो. गण हे प्रॅक्टिकली वापरण्यासारखे आहे. नाहीच काही कळलं तर 10 तुमचे गण आहेत, म्हणजे 50 गण आहे, अशा 50 बॉटल तुमच्याकडे असल्या पाहिजे आणि त्या 50 बॉटलमध्ये त्यांची नावं असली पाहिजे त्या गणाची. बस ते गण जे आहे त्यात ते औषधं कॉम्बिनेशन एकत्र करून ठेवलेली असतील, तेच औषधं तुम्ही प्रत्येक ठिकाणी वापरूनही रिझल्ट देऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला काहीच कळत नाही तर मग ते तुम्ही करू शकता. सुरुवातीला गणावरचीच प्रॅक्टिस करायची, मग हळूहळू त्यातले गण 10 औषधं वेगवेगळे करून पाहायचे आणि ते 10 औषधापैकी नेमकं जे एस टीमधूनच वापरायचे असं ज्या दिवशी कळायला लागलं त्या दिवशी आपण एस टीमध्ये वापरू. जे आपल्याला कळत जाईल, जसं आधार मिळत जाईल तसं आहे. अंधाऱ्या गुफेत आपण बसून आहे, काहीच प्रकाश नाही आहे, त्यावेळेस आपल्याजवळ तिथचे 4-5 दगड तर असतातच है ना. हाताला लागेल असे दगडाची काहीतरी कपार असते, तिथून निघायचं म्हटलं तर त्याचाच आधार आपण पहिल्यांदा घेतो. जे अंधारात दिसत नाही आहे, दिसत नसलं तरी आपण आजूबाजूला पडताळून पाहतो, जे सापडत आहे तसं हिशोबाने जातो. तसं इथे ग्रंथकाराला म्हटलं आहे कमीत कमी एवढं तुमच्याकडे दिलं तुम्ही एवढं वापरून पहा, ठीक आहे. पुढचं गणानुसार औषधं वाचू आता.
जीवनीय महाकषाय जीवक ऋषभक मेधा महामेधा काकोली क्षीरकाकोली मुग्धपर्णी माशपर्णी जीवंती या मूलकीय हे 10 औषधीय जीवनीय गणकी है. आता याच्यातलं तुम्हाला जीवक, वृषभक, मेधा, महामेधा, काकोली, क्षीरकाकोली नाही मिळत, पण या औषधामधलं तुमच्याकडे ज्येष्ठमध चांगलं औषध आहे. ते ज्येष्ठमध म्हणून जीवनीय गणाचं औषध आहे असं समजून आपल्याकडे ते वापरू शकतो आपण. पुढचं गृहणीय महाकषाय क्षीरविदारी राजक्षवक अश्वगंधा काकोली क्षीरकाकोली श्वेतबला पीतबला वमनपास विदारी कंद तथा विधारा ये 10 द्रव्य गृहणीय गण है. ठीक आहे. तर इथे श्वेतबला ही खूप जास्त प्रमाणात बला, श्वेतबला, विदारी कंद, विधारा, तर ही औषधं जी आहे ती आपल्याकडे सहज मिळतात. इतर औषधं जी आहे अश्वगंधा ही पण मिळते. विदारी, क्षीरविदारी, राजक्षवक किंवा काकोली, क्षीरकाकोली सारखी औषधं कमी मिळतात. वनकपास पण कमी मिळतात. लेखनीय महाकषाय नागरमोथा कूठ हरिद्रा दारुहरिद्रा वच्चा अतिविषा कुटरोहिणी कुटकी चित्रक करंज तथा हेमवती वच्च ये 10 द्रव्य लेखनीय गण है. उरुबुक